सध्याचा तुमचा आवडता कथाबाह्य प्रोग्राम कोणता असं जर तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर नक्कीच चला हवा येऊ द्या हेच असेल. मस्त स्क्रिप्ट, मस्त अभिनय आणि ह्या सगळ्यातून निव्वळ मनोरंजन हेच या प्रोग्रामचं वैशिष्ट्य. आतापर्यंत प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रेमामुळे आणि प्रतिसादामुळे ह्या टीमने महाराष्ट्र दौरा करायचं ठरवलंय. तसं निलेशने आपल्याला गेल्या आठवड्यात सांगितलंही. सो ज्या महाराष्ट्र दौऱ्याची तुम्ही वाट पाहत आहात तो दौरा आता सुरू झालाय आणि त्या दौऱ्याची सुरुवात झाली आहे पनवेल पासून. आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय त्या दौऱ्याची एक खास झलक. रोल टाकलाय का त्याच्यात? हा आहे की क्रीम रोल आहे. अरे कधीच मुंग्या लागल्या त्याला. येडा आहे का राजा? त्या कलाकारांनाच विचारूयात की आपल्याला ह्या दौऱ्यात काय वेगळं पाहायला मिळणार आहे. पनवेलकरांचा रिस्पॉन्स म्हणजे अफलातून होता, अफलातून. आम्ही पहिल्यांदाच स्टुडिओच्या बाहेर पडलो आणि आम्हाला भीती होती की जो रिस्पॉन्स आम्हाला तिकडे मिळतो तो इकडे मिळेल का, जे पंचेस आमचे तिकडे फुटायचे ते इथे लोकांना कळतील का. तर तसं काही झालेलं नाही आहे. अतिशय उत्तम, स्टुडिओपेक्षाही जास्त चांगला एपिसोड आजचा झालेला आहे. खरं तर भारावून जायला झालं आहे, कारण का एरवी आम्ही शूटिंग स्टुडिओत करत असतो तेव्हा फेसबुक आणि व्हॉट्सॲप आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचत असतं. खरोखरच म्हणजे पनवेलमध्ये आलो आणि दुपारी जेवल्यानंतर आम्हाला जस्ट थोडीशी आमची एक झाक त्यांना दिसली, कारण का ते ऑडिटोरियममध्ये आत यायला सगळे प्रेक्षक उभे होते. तर तेव्हा जो आवाज झाला आणि जी गर्दी पाहिली तेव्हा असं वाटलं की कुठेतरी जी मेहनत केली आहे ती रुजू झाली आहे. त्याच्या चरणी प्रेम तर आहेच प्रेक्षकांचं, पण ते पेलवण्याची ताकद फक्त देवानी देव आणि सर्वार्थाने चॅनल आणि आमची प्रोग्रॅमिंग टीम, टेक्निकल टीम त्या गोष्टी अगदी लक्षात घेऊन त्या सगळं करतायत. त्यामुळे आय एम शुअर की शुभारंभ इतका सुंदर झाला आहे तर त्याचा पुढचा सगळा प्रवासही तसाच होईल. प्रेक्षकांना हेच सांगेन की तुम्ही भरभरून प्रेम केलं आमच्यावर आणि म्हणूनच हा कार्यक्रम आज 1.5 वर्ष झाली त्याच प्लॅटफॉर्मवर आहे. सोमवार मंगळवार तुम्ही आवर्जून टी व्ही समोर बसता आणि हा कार्यक्रम बघता आणि हीच आमची एनर्जी आहे. हेच तुम्ही दिलेले आशीर्वाद आहेत आणि हा आशीर्वाद कायम असाच राहू दे ही विनंती करतो. आजपर्यंत झी मराठीवरती तुम्ही मला अनेक भूमिकांमधून पाहत आलाय, तितक्याच मोठ्या मनाने तुम्ही मला एक्सेप्ट केलेलं आहे. कधीच काही चूक झाली किंवा काय झालं तर तुम्ही कधी बोलला नाहीत, पण मी हे सांगीन की मायबाप रसिक प्रेक्षक आपण अशासाठी म्हणतो का आम्ही खरोखर तुम्हाला आईबाबांच्या स्थानी मानतो. त्यामुळे कुठलीही चूक झाली तर तीही सांगायला अजिबात मागे पुढे बघू नका. सो एकंदरीत अजून मजा, अजून मस्ती आणि आपलं अजून मनोरंजन हेच आपल्याला मिळणार हे नक्की. चला हवा येऊ द्याच्या या टीमला त्यांच्या पुढच्या दौऱ्यासाठी राष्ट्रीय मराठीकडून खूप खूप शुभेच्छा.